आज काय नवीन स्पेशल तर आज नाश्त्यासाठी भन्नाट असा एक पदार्थ मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर हाय हॅलो नमस्कार, मी क्रांती आणि क्रांतीवीर ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर सर्वात अगोदर जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज 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 चॅनलला जॉईन करा, सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे मी जो काही व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि खूप असा भन्नाट आज मी नाश्ता बनवणार आहे, तो काय तर ते पाहण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि याची सिक्रेट टिप जी आहे एक तर ती मी सर्वात शेवटी तुम्हाला सांगणार आहे. तर काय करायचं, सर्वात अगोदर ना कांदा घ्यायचा, बारीक कट करून 2 मीडियम साईजचे कांदे मी इथे घेतले. आणि मग एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक कट करून घेतला आणि तो देखील मी इथे बाउलमध्ये घातला आहे. नंतर अद्रक लसणची पेस्ट मी यामध्ये घातली आहे. आणि 5 चमचे बेसन जे आहे तर ते मी इथे घातलं आहे. चणा डाळीचं बेसन आहे, हे घरगुती आहे, घरी बनवलेलं आहे. तुम्ही विकतचं देखील वापरू शकता. आणि छान असं कुरकुरीत होण्यासाठी तुम्ही ना ही सुद्धा तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता. किंवा मग पोहे जे असतात ना आपले पोहे, तर तेच पोहे न भिजवता कोरडेच पोहे मिक्सरमध्ये बारीक करून ते देखील वापरू शकता. पण मला याची गरज नाही वाटत म्हणून मी नाही घातलं. मग यामध्ये करायचे मसाले. अगोदर काय करायचं, चवीपुरतं मीठ घालायचं, मग कलर येण्यापुरती थोडीशी हळद, थोडीशी धने पावडर, थोडासा गरम मसाला आणि थोडीशी जिरे इथे घालायचे आहेत. आणि मग यामध्ये घालायचं आहे लाल तिखट. आणि लाल तिखट अगदी थोडंसं घालायचं, कारण नाश्ता आपण नेहमीच मोठ्या लोकांसाठी असा नाश्ता बनवत नाही. हा नाश्ता नेहमीच लहान लेकरांसाठी बनवतो. लहान लेकरांना टिफिनना काय द्यायचं हा प्रश्न प्रत्येक महिलेला पडलेला असतो. तर त्या सर्वांसाठी ही बेस्ट अशी लहान लेकरांसाठी नाश्त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. अगदी मोठे देखील याला खाऊ शकतात. जर फक्त मोठ्यांसाठीच बनवायची असेल तर तुम्ही यामध्ये मिरची देखील वापरू शकता किंवा मिरचीची पेस्ट देखील वापरू शकता. पण मी खास लहान मुलांसाठी, मला एक ताई बोलल्या होत्या की लहान मुलांसाठी नाश्त्याचे काही प्रकार सांगत जा, म्हणून हा पहिला प्रकार त्या ताईंसाठी, ज्यांनी मला खूप म्हणजे असं तळमळीने म्हणले होते की ताई माझं लहान बाळ आहे, ते काही खातच नाही, त्याला नाश्त्याला रोज काय बनवू हा प्रश्न मला पडलेला असतो, प्लीज काहीतरी सांग. तर हे त्यांच्यासाठी आहे. आणि तुम्ही पाहू शकता छान असं चमचानं मी हे छान मिक्स करून घेतलेलं आहे. आणि छान मिक्स देखील झालेलं आहे, छान फेटून घेतलेलं आहे. हात भरण्याचंही टेन्शन नाही आणि काहीच नाही, फक्त चमच्यानं हे पीठ आपण भिजवू शकतो. आणि आता घ्यायचे आहेत 4-5 ब्रेड. खरंच ब्रेडपासून ही रेसिपी आहे. काही त्यांचं म्हणणं होतं ब्रेड त्यांचे बाळं खात नाहीत, तर त्यांच्यासाठी खरंच ही रेसिपी खूप हेल्पफुल ठरणार आहे. आय होप की त्यांची कमेंट या व्हिडिओखाली नक्की येईल. तुम्ही देखील जे कोणी बघत आहात त्यांनी चेकआउट करा की त्या ताईंची कमेंट आली आहे की नाही. माहीत नाही त्या काय कमेंट करतील, पण करतील असं तरी मला तरी वाटतं आहे. आणि आता ब्रेड जे आहे तर त्या ब्रेडच्या एका साईडला तुम्ही वाटल्यास अगोदर त्याला ना थोडंसं पाणी देखील लावू शकता ब्रेडला, पण मी नाही लावलं. डायरेक्ट हे जे मिश्रण आहे तर तेच मी यावर घातलेलं आहे. आणि अगदी दाट नाही घालायचं, अगदी पातळ पातळ घालायचं आहे, म्हणजे लहान मुलांना देखील कळणार नाही की हे नक्की काय आहे म्हणून. आणि यावर ना तुम्ही अजून कुठले व्हेजिटेबल्स तुमच्याकडे असतील ना तर ते देखील घालू शकता. म्हणजे बघा, भरपूर सारी कोथिंबीर, कोबी, गाजर असे सगळे पदार्थ तुम्ही यामध्ये घालू शकता. अशा वेगवेगळ्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता. खूप पौष्टिक आहे. आणि मी तुम्हाला आधीच म्हटलं मी लहान लेकरांच्या हेतूनेच बनवत आहे, म्हणून लहान लेकरांना खाण्यासाठी तेलाच्या ऐवजी मला वाटतं तुपाचा वापर केला तर तो बेस्ट राहील. म्हणजे तुम्ही तेल देखील वापरू शकता, अगदीच नाही असं नाही, पण लहान लेकरांना तूप जास्त आवडतं असं मला तरी वाटतं. आणि काही काहींची लेकरं असं डायरेक्ट तूप पण खात नाहीत, मग त्यांच्यासाठी तर ही रेसिपी परफेक्ट आहे. आणि तुम्ही पाहू शकता आता छान असेल मी 2 ब्रेडला हे मिश्रण लावून 2 ब्रेड तव्यावर टाकले आहेत. तवा छान गरम पाहिजे बरं का पण. आणि म्हणजे हे दाट लावायचं नाही, जास्त पातळ पातळ लावायचं, म्हणजे ब्रेड छान भाजले जातात आणि ब्रेडमध्ये पीठ राहत नाही, म्हणजे पीठ असं लागत नाही, छान कुरकुरीत लागतात. आणि छान असं आता याला मी दोन्ही ब्रेडला वरून मिश्रण लावून घेतलं आहे. छान आता असे पालते करून घेते. आणि तुम्ही पाहू शकता छान असं एक साईडने ब्रेड जे आहेत तर ते भाजलेले आहेत. आणि आता किती मस्त असे ब्रेड भाजले आहेत तुम्ही पाहू शकता. संपूर्ण ब्रेड तुम्ही याच पद्धतीने करून घेऊ शकता. आणि मी देखील संपूर्ण ब्रेड असेच करून घेणार आहे. 2-3 वेळेस अलटीपलटी करून छान असे ब्रेड जे आहेत तर ते पलटवून
घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता छान असे मी ब्रेड अलटीपलटी करून भाजून घेतलेले आहेत. आता हे मी परातीमध्ये काढून घेते आणि छान असं याला मधून कापते आणि याला मी म्हणते सँडविच. लहान लेकरांना सँडविच, मला तरी वाटतं लहान लेकरांना सँडविच खूप जास्त आवडत असेल. आणि कसं वाटलं आजचं घरच्या घरी सँडविच तुम्ही आता टोमॅटो केचपसोबत खाऊ शकता किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत देखील खाऊ शकता. कशी वाटली आजची रेसिपी? नक्कीच तुम्हाला हेल्पफुल वाटली असेल आणि हेल्पफुल वाटली असेल तर प्लीज व्हिडिओला कमेंट करा. बाय बाय, भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत उद्या. बाय.